अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीयांना अत्यंत अडचणीचा ठरणारा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. भारतीयाकडून मोठी मागणी असलेल्या H-1B व्हिसासाठी दरवर्षी $1,00,000 म्हणजे अंदाजे 88 लाख रुपये इतके वार्षिक शुल्क आकारण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे. या जबरदस्त शुल्कवाढीचा तडाखा तब्बल 3 लाख भारतीयांना, विशेषतः IT कंपन्यातील कर्मचाऱ्यांना बसणार आहे. हा निर्णय अतिशय बेजबाबदार, दुर्दैवी असल्याची टीका अमेरिकी सिनेटच्या काही सदस्यांनी केली आहे. H-1B व्हिसासाठी 1,76,000 ते 5 लाख रुपयांपर्यंत शुल्क आजवर आकारले जात असे. हे व्हिसा 3 वर्षांसाठी वैध असून पुढील 3 वर्षांसाठी त्यांचे नूतनीकरण करता येत असे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी काही विशिष्ट परप्रांतीय कामगारांच्या प्रवेशावर निर्बंध या शीर्षकाच्या अधिसूचनेनुसार शुक्रवारी स्वाक्षरी केली. H-1B व्हिसाचा गैरवापर हा राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे त्यांनी म्हटले. अनेक H-1B व्हिसाधारक सध्या काम किंवा सुट्टीमुळे अमेरिकेबाहेर गेले आहेत. त्यांनी 24 तासाच्या आत परतावे असा सल्ला वकील मंडळींनी दिला आहे. अन्यथा रविवारी 21 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12:01 पासून लागू होणाऱ्या या आदेशामुळे त्यांना अमेरिकेत परत येण्यास मज्जाव केला जाऊ शकतो. तर नवीन नियम काय सांगतोय बघूया. अमेरिकेबाहेर असलेल्या H-1B धारकासाठी जर अर्ज करण्यात आला तर त्या अर्जावर निर्णय घेण्याआधी नियोक्त्याने $1,00,000 शुल्क जमा करणे आवश्यक आहे. हे शुल्क प्रामुख्याने अमेरिकेबाहेर असलेल्या आणि पुन्हा प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या व्यावसायिकांवर लागू होईल. हा नियम 12 महिन्यांसाठी लागू राहणार असून पुढे वाढवायचा की नाही याचा निर्णय प्रशासन घेईल.